पुरा भवम पुराणम, किंवा पुराण शब्दाची व्युत्पत्ती पुरा अतीतम. पुरा म्हणजे अतीत, अणती इति कथयती, जे मागे झालेलं सांगतं त्याला पुराण म्हणतात. म्हणून पुराण आणि इतिहासामध्ये भेद असला तरी जे साम्य आहे ते इथे आहे. इतिहास भूतकाळाचा असतो हे खरं आहे, पण सगळा भूतकाळ म्हणजे इतिहास नसतो, हे लक्षात घ्या. इतिहासामध्ये काय लागतं, इतिहास भूतकाळाशी संबंधित आहे, भविष्याशी इतिहास संबंधित नाही आहे. वर्तमानाशी इतिहास जे घडून गेलेलं आहे तो इतिहास आहे, पण घडून गेलेलं सगळंच इतिहास नाही. घडून गेलेलं कुणीतरी सांगावं लागतं तर त्याला इतिहास म्हणतात. घडून गेलेलं कुणीतरी लिहून ठेवावं लागतं तर त्याला इतिहास म्हणतात. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही शाळेत असल्यापासून, नाही लहान असल्यापासून आई वडिलांच्या तोंडातून शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा आपण ऐकत मोठे झालेलो. पण मला सांगा, आम्ही जेवढे छत्रपती शिवाजी महाराज ऐकलेत तेवढेच महाराज आहेत का त्याच्यापेक्षा जास्त आहेत? मी सांगू आपल्याला, आपलं ऐकणं जिथं थांबतं तिथून शिवाजी महाराज सुरू होतात. आम्ही काय ऐकलंय, काय ऐकलं आम्ही? आम्ही ज्ञानोबरायांचं चरित्र ऐकलं, तेवढेच ज्ञानोबा आहेत का? तेवढेच समर्थ आहेत का? तेवढेच नाही ना, ते त्याच्याही पेक्षा जास्त आहेत. मग तेवढ्यालाच चरित्र का म्हणतात? कारण तेवढंच कुणीतरी मांडून ठेवलंय, सांगून ठेवलंय म्हणून. घडून गेलेल्या अशा अनेक घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आहेत की ज्यांचा कुठं संदर्भ सापडत नाही, म्हणून त्याला इतिहास म्हणून मान्यता दिली जात नाही. म्हणून बखर बघा, म्हणून हे बघा, म्हणून ते बघा, कुणाच्या ह्याच्यात काय सापडतं, जुना कागद काय सापडतो, नवीन कागद काय म्हणतो. पुरा अतीतम अणती कथयती इति पुराणम. प्राचीन गोष्टी सांगणारा ग्रंथ म्हणजे पुराण. पुराण शब्दाची व्युत्पत्ती सोडवताना, किंवा पुरा नवम भवती इति पुराणम असे करता येईल. आणखीन एक व्युत्पत्ती सोडवायची झाली तर पुरा नवम भवती इति पुराणम, जे प्राचीन काळी नवीन होतं ते आम्हाला नव्यानं सांगणारं जे आहे त्याला पुराण म्हणतात. आम्हाला नव्यानं सांगितलं जातं त्याला पुराण असं म्हणतात. या पुराणामध्ये दोन विभाग असतात. एक विभाग असतो, एका बाजूनं पुराण ही पुरातन सृष्टी, वेदविद्या, मंत्रविद्या, भगवत तत्व, स्वरूप यांचा संबंध ठेवतं. आणि तेच पुराण दुसऱ्या बाजूनं नित्य नवीन दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या लोकजीवनाशी प्रत्यक्ष संबंध ठेवतं. पुराणाचा संबंध दोन्हीशी आहे. पुराणाचा संबंध विद्येशीही आहे आणि पुराणाचा संबंध लोकजीवनाशीही आहे. आम्ही जेव्हा पुराण पाहतो तेव्हा जुन्या काळातलं लोकजीवन काय होतं अभ्यासता येतं. आणि म्हणून जे पुरातन गोष्टी नव्यानं आम्हाला सांगतं त्याला पुराण असं म्हणतात. भागवत हे महापुराण आहे. त्या भागवताचा आकृतिबंध मला मांडायचा आहे. हा आकृतिबंध मला भागवताला सुरुवात करणं आहे, आजच करणार आहे. नुसत्या प्रस्तावनेत मी 2-4 दिवस घालवणार नाही, पण ही भूमिका मला आधी सिद्ध करावी लागेल. काय असतं, पाया खणून, पाया बांधून थोडीशी इमारत वर जमिनीच्या लेवलपर्यंत येईपर्यंत वेळ जास्त लागतो, नंतर फार वेळ लागत नाही. मला एक भूमिका तयार करू द्या. त्या भूमिकेवर जाऊन आपल्याला भागवत ऐकायचं असेल तर मला ही पूर्वपीठिका, ही प्रस्तावना करणं खूप आवश्यक वाटतं. पाया मजबूत झाला ना, मग इमारतीचे मजले मोजत बसायचे नाही, मग बांधत जायचं. आपण थोडा पाया मजबूत करू. मला भागवत या ग्रंथाबद्दल जसं, ग्रंथाच्या परिणामाबद्दल जसं मी बोललो तसं भागवत या ग्रंथाच्या आकृतिबंधाबद्दल मला बोलायचं आहे. आणि आकृतिबंध मांडत असताना आकृतिबंध 2 रूपानं मांडला जातो. एक रचनाबंध असतो आणि दुसरा भाषाबंध असतो. ग्रंथाचा विचार करत असताना कुठल्याही ग्रंथाचा आकृतिबंध आपण पहा, कुठलाही काढा, रामायण काढा, महाभारत काढा, पुराण काढा,
कुठलाही ग्रंथ आपल्या संस्कृतीमध्ये निर्माण झालेला आपण काढा. चांगदेव पासष्टी काढा, अनुभवामृत काढा, गाथा काढा, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, दासबोध, जो ग्रंथ तुमच्या हाताला लागेल तो ग्रंथ काढा. त्या ग्रंथाचा आकृतीबंध पाहताना तो ग्रंथ काय आहे हे बघत असताना दोन रूपानं त्याचा विचार केला जातो. एक आहे त्याचा रचनाबंध आणि दुसरा आहे त्याचा भाषाबंध. ज्ञानेश्वरीचा विचार करताना रचनाबंधातून तत्वज्ञानाचा विचार केला गेला आणि भाषाबंधातून साहित्याचा विचार केला गेला. ज्ञानेश्वरी साहित्यालाही शिरोधार्य आहे आणि ज्ञानेश्वरी ही तत्वज्ञानालाही शिरोधार्य आहे. ज्ञानेश्वरीतलं साहित्य हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. आमचं सगळंच संत वाङ्मय साहित्य आहे हो. साहित्य शब्दाचा अर्थ करताना आम्ही हितेन सहितम साहित्यम असा करतो. जे हितासह आहे ते साहित्य, आणि संत वाङ्मयात हित नाही म्हणणारा अजून जन्माला आला नाही, आणि आला असेल तर तो माणूस नाही. सरळ आहे. संत वाङ्मया एवढं हित कशात आहे? हितेन सहितम साहित्यम, साहित्याची व्याख्या आहे. कुठलाही ग्रंथ घ्या, त्याचा आकृतीबंध पहा. आमच्याकडे जे जे ग्रंथ आले ना, त्या ग्रंथाचा एक निश्चयात्मक आकृतीबंध मी आपल्याला सांगतो. कुठलाही ग्रंथ काढा, कुठलाही विचार घ्या, उदाहरणाने सांगतो मी आपल्याला. आमच्याकडे जे ग्रंथ झाले ना, त्या ग्रंथाचा पहिला श्लोक, दुसरा श्लोक, तिसरा श्लोक, 5 श्लोक आपण पहा. ते पहिले जे 4-5 श्लोक असतात ना, तेवढाच ग्रंथाचा विषय असतो. नंतर विस्तारलेला ग्रंथ हा त्या 5 श्लोकाचा पुढचा विस्तार असतो. चांगदेव पासष्टीच्या पहिल्या 3 ओव्या, बस तेवढाच चांगदेव पासष्टीचा विषय. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासु दावी मग ग्रासू प्रकटला करी पासून बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होणे आहे अवघाची जो संपली चांगदेव पासष्ट. त्याच्या पुढे आलेल्या 62 ओव्या या 3 ओव्यांचा विस्तार आहे. बाकीचे सोडून द्या. मी अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याला भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाठ आहे ना, भगवद्गीतेचा 15वा अध्याय भगवान वाच्यापासून सुरू करतो आपण. पहिला श्लोक काय हो? ऊर्ध्व मूलमदशाखमश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि अस्तम वेद सवेदवित आहे ना. पहिला श्लोक 15व्या अध्यायाचा. हा 15वा अध्याय कशाबद्दल बोलतो? पुरुषोत्तम योगो नाम 15दशोऽध्याय. हा पुरुषोत्तम योग काय आहे? 15व्या अध्यायाचा विषय काय आहे? सगळा 15व्या अध्याय बघू नका, पहिला श्लोक काढा. पहिल्या श्लोकाचे पहिले 3च शब्द घ्या. ऊर्ध्व मूल अधशाखा, संपला 15वा अध्याय. एवढाच 15व्या अध्यायाचा विषय. ऊर्ध्व ब्रह्म, मूल माया, अधशाखा संसार, संपलं. 15व्या अध्यायात या 3 तत्वांच्या पलीकडे 4थं तत्व सांगितलेलं नाही. काढून बघा, मी बघून आलोय. आपल्या संस्कृतीमध्ये ज्या ग्रंथांच्या रचना झाल्या ना, त्या उत्स्फूर्त प्रकट झाल्या असल्या तरी त्याच्या मागे एक फार मोठी विचार संपदा आहे, त्याच्या मागे एक फार मोठी विचारधारा आहे. म्हणून कुणाच्याही मुखातून भागवत नाही आलं, ते यायला शुकाचार्यच लागले. म्हणून कुणाच्याही मुखातून गीता नाही आली, ती येण्याकरता भगवानच लागले. अहो, याच भगवंताला पुढे चालून अर्जुनाने, महाभारतामध्ये कथा आहे, अर्जुनाने पुढे एकदा आणि त्याच्याही पुढे जाऊन एकदा धर्मराजानी, अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा तुम्ही गीता सांगितली पण युद्धभूमी होती, मनामध्ये वेगळेच विचार होते, युद्धाचं वातावरण होतं, नीट ऐकता आली नाही, पुन्हा एकदा सांगा. आता तुम्हालाही वेळ आहे, मलाही वेळ आहे, मी रिटायर झालो, तुम्ही रिटायर झालात, मग आता आपण गीता पाठ करू, आता आपण गीता पुन्हा एकदा मला सांगा. भगवान म्हणाले, गेलं ते गेलं, आता तशी गीता मलाही पुन्हा सांगता येणं शक्य नाही. गीतेवरचं भाष्य प्रकट व्हायला ज्ञानोबारायांचंच मुख लागलं. असं का? याचा विचार करा ना. आपल्याकडची ग्रंथसंपदा सामान्य नाही.
त्याला पुराण म्हणून त्याच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. जुनं काहीतरी आहे, संस्कृतात काहीतरी आहे, आम्हाला कळत नाही म्हणून सोडून देण्यात तात्पर्य नाही. याच्यात आमच्या जीवनाचं नुकसान आहे. आम्ही बघितलं पाहिजे. अहो, तो जर्मन कोणी एक साहित्यिक गटे नावाचा, तो आला, भारतात आला. कालिदासाच्या वाङ्मयाचं थोडंसं भाषांतर त्यांनी ऐकलं आणि सबंध कालिदासाचं वाङ्मय आपल्याला कळावं याच्याकरता जर्मनीतून येऊन त्यांनी इथं येऊन संस्कृत ग्रहण केलं, संस्कृत शिकला. जर्मनीतून येऊन परदेशातला माणूस इथं येऊन संस्कृत शिकतो. पण पुढचं बोलू गरज आहे. डोक्यावर घेऊन नाचला कालिदासाचं वाङ्मय तो गटे. अशी कितीतरी उदाहरणं असतील. आमच्या ग्रंथाचे आकृतिबंध पाहत चला. हा आकृतिबंध दोन रूपानं मांडला जातो. एक रचनाबंध आणि दुसरा भाषाबंध. रचनाही पहा आणि भाषाही पहा. तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग एका विशिष्ट भूमिकेतून, विशिष्ट दृष्टीनं आणि विशिष्ट पद्धतीनं रचलेला आपल्याला दिसेल. प्रत्येक अभंग वेगळा आहे तुकोबारायांचा, त्याची रचना वेगळी आहे. भाषाबंध कदाचित एक असेल, रचनाबंध एक नाही. मला उदाहरणं सांगून वेळ घ्यायचा नाही आहे, पण मला हे आवर्जून सांगायचं आहे. आपल्याकडच्या रचना आणि आपल्याकडच्या भाषा दोन्ही गोष्टी. मी कुणाशी तुलना करत नाहीये. या रचनेपुढे जगातलं सगळं वाङ्मय तुच्छ आहे असंही मला म्हणायचं नाही आहे. ज्या त्या देशातलं वाङ्मय ज्या त्या देशाला आदरणीय वाटत असतं, चांगलं वाटत असतं, योग्य वाटत असतं, तसं वाटणं योग्यही आहे. मला कुणाशीच तुलना करायची नाही, पण आपल्या वाङ्मयाचं वैलक्षण्य मात्र मला नक्की सांगायचं. अशा पद्धतीच्या रचना आपल्याला दिसणार नाहीत. रचनाबंध आणि भाषाबंध असे दोन बंध असतात आकृतिबंधामध्ये. आपण ग्रंथ उघडला की पहिल्यांदा ग्रंथामधलं आपल्याला काय बघायचं असतं. तात्विक ग्रंथामध्ये पहिल्यांदा ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय सांगत असतात. अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन हे सांगणं याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. कुठलाही तुम्ही हरिपाठ काढा. हरिपाठाचा अधिकारी कोण? असोनी संसारी, जो संसारात राहणार आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. या ग्रंथाचा विषय काय आहे? या ग्रंथाचा विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा ग्रंथाचा विषय आहे. या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे? तेणे मुक्तिचारी साधियेल्या हे ग्रंथाचं प्रयोजन आहे. या ग्रंथाचा आपला संबंध काय आहे? द्वारकेचा राणा पांडवा घरी हा जो संबंध आहे तो आपला ग्रंथाचा संबंध आहे. कोणताही ग्रंथ काढा, अनुबंध चतुष्टय आपल्याला पाहायला मिळतोच आहे. तसं भागवताचा विचार करताना भागवताच्या रचनेचा बंध काय आहे त्याचा अनुबंध चतुष्टय मला सांगायचा नाही आहे, पण भागवताचा रचनाबंध काय आहे ते अवश्य आपल्या समोर मला व्यक्त करायचं आहे. कशी रचना आहे भागवताची? भागवत आपल्याला जे उपदेश करतं, भागवत आपल्याला जे सांगतं ते कोणत्या रूपानं सांगतं, कोणत्या पद्धतीनं सांगतं ते मला आपल्या समोर ठेवायचं आहे. भागवत आपल्याला जे परमात्मा प्राप्तीचा, भगवत चरणाच्या अखंड चिंतनाचा उपदेश जे करतं तो भागवतामध्ये व्यक्त झालेला उपदेश, भागवताची रचना ही चार पद्धतीनं भागवताने तो उपदेश आपल्याला केला आहे. भागवताच्या मांडणीचा विचार करा. थोडक्यात सांगतो, चार पद्धतीनं भागवत आपल्याला उपदेश करतं. एक घटनात्मक उपदेश आहे, घटनात्मक पद्धतीनं केलेला उपदेश आहे. घटना सांगणं हे भागवताने केलंय. ही घटना घडली, ती घटना घडली, मग असं झालं, मग तसं झालं, मग हे झालं, मग ते झालं, अशा पद्धतीनं भागवताने आपल्याला ते सांगितलं. दुसरा आहे उपदेश, तिसरी आहे स्तुती आणि चौथी आहेत गीत.
घटना, उपदेश, स्तुती आणि गीत या 4 पद्धतीनं भागवत आपल्या समोर भगवत तत्वाचं प्रतिपादन करत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भागवतामधला कोणत्याही स्कंधातला कोणताही विचार आपण काढा, या 4च वर्गामध्ये त्याला बसवता येतं. हे संशोधन भागवतावर जी पहिली टीका निर्माण झाली, जी बोपदेवांची आहे, ज्याला हरिलीलामृत असं त्या टीकेचं नाव आहे, त्या बोपदेवांनी हरिलीलामृतामध्ये भागवताच्या रचनेचं वैशिष्ट्य म्हणून हा विचार मांडलेला आहे. नंतर तोच विचार श्रीधराचार्यांनी आपल्या टीकेमध्ये व्यक्त केला आणि तोच विचार नंतर वल्लभाचार्यांनी आपल्या टीकेमध्ये सुबोधिनी नावाची वल्लभाचार्यांची जी टीका आहे भागवतावरची, त्या टीकेमध्येही तोच विचार थोड्याशा फरकानं प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो. भागवत आपल्याला जे बोलतं ते या 4 पद्धतीनं बोलतं. घटना सांगतं, उपदेश करतं, स्तुती करतं आणि गीत गातं. 4 पद्धतीनं. काय असतं, अगदी सामान्यत्वानं विचार जर करायचा झाला ना, घटना सांगण्यामध्ये आपल्या चित्ताचं आकर्षण करून ते चित्त भगवत चरणाकडे लावणं हा हेतू असतो. घटना कशा करता सांगितल्या जातात त्याचा विचार करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. असं मी जेव्हा सुरू करतो तेव्हा आपोआप तुमचं चित्त माझ्याकडे लागतं की नाही? एरवी तत्वज्ञान सांगताना तुम्ही वर बघाल, पंखे किती लावलेत मोजाल, खुर्च्या किती रिकाम्या राहिल्यात हे बघाल, ती कोणती साडी नेसून आली आहे हे बघाल, हा का उठून जातोय हे बघाल, अजून किती वेळ आहे हे बघाल, हे सगळं सुचतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. असं सुरू केलं की सगळं सुटतं आणि माणसाचं चित्त तिथे जातं. चित्ताकर्षण करण्याकरता घटनेचा उपयोग करावा लागत असतो. भागवत आम्हाला घटना सांगतं, त्याच्यातल्या घटना दोन्ही आहेत. म्हणजे काही घटना भगवत लीला म्हणून आपल्या समोर आल्या आहेत आणि काही घटना एक चरित्र म्हणून आपल्या समोर आल्या आहेत. 2 पद्धतीनं त्याचा विचार आहे. एक चरित्र आहे, अंबरीशाचं चरित्र आहे, निदाघाचं चरित्र आहे, प्रल्हादाचं चरित्र आहे. चरित्र म्हणून या घटना बघा. नवमस्कंध त्याच्याकरताच प्रकट झाला. आणि काही घटना आपल्याला दिसतात त्या भगवत लीला म्हणून दिसतात. भगवंतानी गजेंद्राचा उद्धार केला, भगवान द्रौपदीच्या रक्षणाकरता धावत आले, भगवंतानी लोणी चोरलं, भगवंतानी अमुक केलं, भगवंतानी तमुक केलं, भगवंतानी गायी राखल्या, भगवंतानी काला केला, भगवंतानी इंद्राच्या गर्वाचं हरण केलं, भगवंतानी ब्रह्मदेवाचं गर्वहरण केलं. या सगळ्या ज्या घटना आहेत ना त्या भगवत लीला आहेत. कोणतीही घटना ही चित्ताकर्षणाकरता असते आणि भागवत कुणाच्याही चित्ताचं आकर्षण जे करतं ते स्वतः करता करत नाही. चित्ताचं आकर्षण करून ते चित्त भगवत तत्वाकडे लावण्याकरता भागवत चित्ताचं आकर्षण करतं. माझ्याकडे लक्ष द्या असं भागवताचं म्हणणं नाही. माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, कारण माझं बोलणं ज्या तत्वाच्या संबंधानं चाललंय ते तत्व तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून. म्हणून घटना सांगितल्या जातात त्या चित्ताकर्षणाकरता सांगितल्या जातात. एकदा चित्त आकर्षित झालं, एक आलंबनात्मक झालं, कुठेतरी स्थिर झालं की स्थिर झालेल्या चित्तामध्ये उपदेश हा लवकर ठसत असतो. म्हणून पहिल्यांदा घटना बोलली जाते, नंतर उपदेश केला जातो. भागवताचा प्रतिपादन हे दुसरं प्रतिपादन हे उपदेशाच्या पद्धतीतून आहे. पहिली घटना मग उपदेश. घटना का? चित्ताकर्षण करण्याकरता. चित्ताकर्षणामधून चित्त एक आलंबनात्मक होतं, चित्त स्थिर होतं. स्थिर झालेल्या चित्तामध्ये आपल्याला पटकन उपदेश ठसवता येतो.
योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं, अत उक्तम मया राम यदि शुद्धे हि चेतसी उपदेशो हि प्रसरती तैल बिंदुरिवांभसी. वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात, रामा ऐक, अत उक्तम, मी सांगतो तुला, अत उक्तम मया राम, हे राम अत उक्तम मया, मी काय सांगतो ते ऐक. काय? यदि शुद्धे ही चेतसी, जर चित्त शुद्ध असेल तर, चित्त शुद्ध तरी, जर चित्त शुद्ध असेल, यदि शुद्धे ही चेतसी, चित्त शुद्ध असणं म्हणजे काय? चित्ताची शुद्धता म्हणजेच चित्ताची स्थिरता. अनुकूल विषय बघितला तर क्षणकाल का होईना चित्त स्थिर होतं की नाही? क्षणकाल असेल, पहिल्यांदा क्षणकालच होऊ द्या. अर्जुनाला अभ्यासाचं महत्व सांगताना भगवंतानी 12व्या अध्यायात काय अभ्यास सांगितला? अर्जुना मी तुला सांगतो, गोठी सांगे परियसी, काय कर? काही नाही, पहिल्यांदा चित्त मला दे, बाकी काहीच करू नको. किती वेळ दे? फार नाही, क्षणकाल, निमिष, मोटके निमिषभरी दे तुझाय, एक निमिषभर. आणि मग तेवढ्याच निमिषामध्ये तुझं चित्त निमिषभरच शांत होईल ना, हरकत नाही, निमिषभरच राहू दे त्याला, ते तुले अरोचक विषयी घेईल. मग पुनवे होनी जैसे प्रतिबिंब दिसेन दिसे, हरपता अवसे नाहीची होय, तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होशील. पण हळूहळू होशील, पहिल्यांदा थोडाच वेळ, एकच क्षण चित्त दे, स्थिर कर. चित्तच स्थिर होऊ शकतं, कारण आपलं चित्त म्हणजे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. याचा अर्थ आपलं अंतःकरण स्वभावतः सत्वशीलच आहे. जगामध्ये किती तामसी मनुष्य असू दे, त्याचं अंतःकरण हे सात्विकच राहणार आहे, कारण पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे अंतःकरण. त्यामुळे चोरी करणाऱ्या चोराला चोरी करतो तो रोज करतो, पण चोरी करताना त्याच्या मनात कुठे ना कुठेतरी एकदा हा विचार येतोच की हे चांगलं नाही, कारण चित्त हे सत्वांशाचा परिणाम आहे. कुठेही बघा तुम्ही, किती वाईट कर्म करणारा मनुष्य असू दे, त्याच्या मनामध्ये कधीतरी, अहो दारू पिणारा माणूस काही चांगला असतो काय? नसतो. दारू पिणं चांगलं नाही हे त्याला माहिती नसतं का? माहिती असतं, पण तरीही तो पितो, कारण तमोगुणाचं प्राबल्य असल्यामुळे सत्वगुण तिरोहित होतो, झाकला जातोय. पण दारू पिणं चांगलं नाही हे त्याला कळत असूनही तो दारू पितो. परंतु त्याचाच मुलगा जर दारू प्यायला लागला तर तोच दारुडा आपल्या मुलाला सांगतो दारू पिणं चांगलं नसतं. हे का सांगावं वाटलं त्याला? कारण पिता म्हणून जी सत्वशीलता त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे, ती त्याच्या अंतःकरणात निर्माण होणारच, कारण अंतःकरण हा सत्वांशाचा परिणाम आहे. त्यामुळे माणूस किती वाईट असू दे, कुठेतरी मनामध्ये कधी ना कधीतरी करुणा दाटून येईलच. इतका कंस वाईट होता, पण पहिलं मूल झाल्याबरोबर जेव्हा वसुदेव त्याच्याकडे घेऊन गेले तेव्हा कंसाने सांगितलं, अरे लहान मूल आहे, त्याला मारून मला काय मिळणार, जा घेऊन. दया निर्माण झाली ना. वाईट कंसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा दया नावाचा सात्विक गुण निर्माण होतो, कारण कंसाचं अंतःकरण हे सुद्धा सत्वांशाचाच परिणाम आहे. विचार करा आपण, आमच्या मनामध्ये कधी ना कधीतरी चांगला विचार कुठे ना कुठेतरी येतोच. क्षणकालाचा मोह कदाचित त्या सत्व विचाराला झाकून टाकत असेल, मी नाकारत नाही आहे, मानसशास्त्र विचित्र आहे, पण निर्माण होतो ही गोष्ट खरी आहे. रामचंद्र प्रभूंना सांगताना वसिष्ठ महामुनी सांगतात, यदि शुद्धे ही चेतसी, जर चित्त शुद्ध असेल ना, शुद्ध असेल म्हणजे स्थिर असेल ना, तर रामा उपदेशो ही प्रसरती तैल बिंदु इव अंबसी. पाण्यावर तुम्ही तुपाचा थेंब टाकला तर तो जिथं पडेल तिथेच थिजून राहतो.
पण त्याच पाण्यावर तुम्ही तेलाचा थेंब टाकलात तर तो थिजत नाही, संपूर्ण पाण्याच्या पृष्ठभागावर तो तवंग रूपानं पसरून जातो, क्षणार्धात पसरतो, क्षणार्धात. वसिष्ठ महामुनी सांगतात, रामा, शुद्ध अंतःकरण जर असेल, स्थिर अंतःकरण जर असेल, तर उपदेशो ही प्रसरती तैल बिंदू इव अंबसी. उपदेश त्याच्या अंतःकरणामध्ये पाण्यावर टाकलेल्या तेलाचा थेंब जसा तवंग रूपाने तत्काल पसरतो, तसं अंतःकरण शुद्ध असेल तर उपदेशाचा थेंब, फार मोठा उपदेश नाही, राम कृष्ण हरी संपला उपदेश, 6 अक्षर आहेत, फार नाही. तत्वमसी 3 शब्द आहेत, 4 अक्षर आहेत. राम एवढाच उपदेश केला नारदानी वाल्मिकींना, फार मोठा उपदेश नाही. तैल बिंदू लहान, इवलेसे रोप आहे, पण त्याचा परिणाम तो उपदेश अंतःकरण शुद्ध असेल तर लगेच संपूर्ण जीवनावर पसरून जातो. तसं घटना सांगण्यातून चित्ताकर्षण झालं, चित्त स्थिर झालं की लगेच उपदेशाचा भाग येतो. उपदेशामध्ये बहुतांश उपदेशामध्ये अंतःकरण शुद्धीचं चिंतन सांगितलं जातं, ज्ञानाचं चिंतन सांगितलं जातं. स्तुतीमध्ये सात्विक प्रसंग येतात आणि या सगळ्यातून जे गीत प्रकट होतं त्या गीतांमधून भावनांची अभिव्यक्ती होत राहते. भागवत एवढंच आहे, भागवत एवढंच आहे. भागवत काय आहे? भागवत चित्ताकर्षण करून चित्ताला स्थिर करतं, स्थिर केलेल्या चित्तामध्ये उपदेशाचा थेंब टाकतं, त्या उपदेशातून ज्ञान आणि भक्ती ग्रहण करायला लावतं आणि भक्तियुक्त झालेलं अंतःकरण स्वतःहून भावनांची अभिव्यक्ती करायला लागतं. त्याला म्हणतात भागवत. भागवताचा रचनाबंध काय आहे तेवढा सांगतोय. भागवत बोलतं ते घटनेतून बोलतं. घटना भगवत लीलेच्या रूपानं आल्या, घटना साधारण चरित्राच्या रूपानं आल्या. हे साधारण चरित्र अनेकांचं भागवतामध्ये आलं, तो इतिहास म्हणून आलं, ते चरित्र भविष्य म्हणून आलं, ते चरित्र उपाख्यान म्हणून आलं. भागवतामध्ये काही उपाख्यान आहेत, भवाटवीचं उपाख्यान आहे. कशा करता हे उपाख्यान आलं? एका चरित्रातच आलंय, चरित्रच आहे, ती घटनाच आहे, ते उपाख्यान म्हणजे. इतिहास म्हणून, भविष्य म्हणून त्या घटना सांगण्यात आल्या. असं असं घडलं, मागे असं असं यांची भेट झाली, विदुर मैत्रेयांचा संवाद झाला, मी सांगतो ऐक. सुरू झाली घटना. मग त्याच्यामध्ये विदुर मैत्रेयांमध्ये काय संवाद झाला, कसा झाला, काय प्रश्नोत्तरं झाली, त्याच्यातून काय ऐकायला मिळालं, त्याच्यातून कोणत्या घटना सांगितल्या गेल्या, हे सगळं जे सांगितलं जातं ते घटनात्मक पद्धतीनं केलं जातं. 4 प्रकारामध्ये वर्गीकरण करता येतं भागवताचं: घटनात्मक, उपदेशात्मक, स्तुत्यात्मक आणि गीतात्मक. एखादी घटना सांगितली जाते, त्या घटनेतल्या पात्राचं विवरण केलं जातं. उपाख्यानामध्ये काय होतं? पात्राचं विवरण केलं जातं, वृत्तीचं विवरण केलं जातं, त्याला काहीतरी प्रतीक म्हणून सांगितलं जातं. हे सगळं उपाख्यानामध्ये होतं. रूपक अलंकार वापरून बऱ्याच वेळेला उपाख्यानं सांगितली जातात. रूपक अलंकारातून काही घटना सांगितल्या जातात. भागवतात त्याचाही विचार आला, आत्ता बोलत नाही. भागवताचा दुसरा प्रकार आहे तो उपदेशात्मक आहे. उपदेश 2 रूपानं भागवतामध्ये प्रकट झाले. भागवतातले सगळे उपदेश आपण जर बाजूला केले तर त्या सगळ्या उपदेशाचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये आपल्याला केलं जातं. एक साधारण उपदेश आहे आणि एक विशेष उपदेश आहे. साधारण उपदेश आपल्याला कोणी करतं? साधू करतात, संत करतात, मित्र करतो, पत्नी करते, कोणी करतं, ग्रंथ करतात. साधारण उपदेश आहे. चांगलं वागत चला, खरं बोलत चला, सत्यम वद, धर्मम चर, यासारखे उपदेश हे साधारण उपदेश आहे.
ज्या उपदेशाचा विचार जगतातल्या सर्व जीवांकरता, एका विशिष्ट व्यक्तीकरता, विशिष्ट प्रसंगात आणि विशिष्ट मनोभूमिकेतून केलेला तो उपदेश नाही आहे. खरं बोला हे कुणा करताय? खरं बोलत चला कुणा करताय? हे फक्त वकिलांकरता केला का उपदेश? तुम्ही खरं बोलत चला हा फक्त डॉक्टरांकरता केला का? हा फक्त भागवताच्या श्रोत्यांकरता केला का? हा पारमार्थिक लोकांकरता केला का? अरे संसार करणाऱ्यांनी खरं बोलावं, परमार्थ करणाऱ्यांनी तर बोलावंच. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. चला त्याच्याने फुकट परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. खरं बोलत चला, साधारण उपदेश. भागवताचा एकूण साधारण जर उपदेश जर आपण पाहिला ना, मी एका वाक्यात भागवत आपल्याला सांगतो. साधारण उपदेशातून जर भागवत बोलायचं असेल ना, एका वाक्यात मी भागवत आपल्याला सांगतो. भागवत सगळ्यांकरता आहे, कारण परमात्मा सगळ्यांकरता. आपण विचार करा, भगवंताच्या अवताराच्या संबंधामध्ये जरी ही चर्चा होत असली तरी भागवताच्या संबंधानं आपल्याला ती लावता येते. नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवती प्रभो अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य गुणी भवेत. परमात्मा कुणाकरता अवताराला येतात? नृणाम, सगळ्या जगतातल्या व्यक्तींकरता. काय करण्याकरता? निःश्रेयसार्थाय. परमात्मा अभिव्यक्त होतो सगळ्यांकरता. परमात्मा अधिकाऱ्यांकरता परमात्मा बघायचा असेल तर कुंती माता देवाला सांगते, देवा तुम्ही का अवताराला येता? तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. कुंती माता देवाला बोलते, देवा या जगतामध्ये जे तत्वज्ञानी आहेत, जीवनमुक्त आहेत, परमहंस आहेत, मुनी आहेत, अमलात्मन आहेत, त्यांना भक्तीचं वेड लागावं याच्याकरता तुम्ही अवताराला येता. विशेषांकरता परमात्मा, सामान्यांकरता परमात्मा, देवतांकरता परमात्मा अवताराला आलेत. ब्रह्मदेवानी भगवंताबद्दल बोलताना हे सांगितलंय, भगवंतानी देह कशा करतात? अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी. ब्रह्मदेव बोलतात भागवतात, परमात्म्याचा अवतार माझ्यावर अनुग्रह करण्याकरता झाला. भगवंताचा हा देह स्वेच्छामय आहे. पंचमहाभूतात्मक देह घेऊन भगवान आले नाहीत. स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी. कशा करता? अस्यापि देव वपुषो, भगवंताचा हा देह देव वपुषो मद अनुग्रहस्य, माझ्यावर म्हणजे देवतांकरता परमात्मा आले. परमात्मा आले सामान्य जनांकरता, परमात्मा आले विशेष लोकांकरता, सगळ्यांकरता परमात्मा. तसं सगळ्यांकरता भागवत, अज्ञान्यांकरता भागवत, ज्ञानी समृद्ध जीवनमुक्तांकरता भागवत. म्हणून जीवनमुक्त अवस्थेमध्ये ज्या वेळेला भगवान शुकाचार्य ध्यान लावून बसले, त्यावेळेला व्यास महर्षींच्या शिष्यांच्या मुखातून व्यक्त झालेल्या श्लोकानं शुकाचार्यांची समाधी उतरली. पुढे येईल तो प्रसंग, जेव्हा येईल तेव्हा पाहू, नाही तर राहू दे, वेळेची मर्यादा आहे. लक्षात घ्या, भागवत सगळ्यांकरता आहे. म्हणून भागवताचा साधारण उपदेश जर आपण बघितला तर तो व्यापक आहे. आणि संपूर्ण भागवत साधारण उपदेशाच्या रूपानं जर एका वाक्यात सांगायचं ठरलं तर एवढंच आपल्याला भागवताने सांगितलंय की विषयाची आसक्ती सोडून कर्तव्य कर्माचं अनुष्ठान करत भगवत चिंतन करा, एवढाच भागवताचा उपदेश आहे. बाकी काहीच भागवताला सांगायचं नाही. भागवताचा उपदेश एवढाच आहे, 3च टप्प्यांवर आहे. विषयाची आसक्ती सोडा, कर्तव्य कर्माचं अनुष्ठान करत करत भगवत चिंतन करत राहा. संपलं भागवत. उद्यापासून आला नाही तरी चालेल, संपलं ना, भागवतच संपलं. एवढंच सांगायचंय भागवताला. विषयाचा नाद सोडून द्या, ह्याच्याकरता ययाती सांगावा लागला. कर्तव्य कर्म करत राहा, याच्याकरता ध्रुव चरित्र आलं, याच्याकरता प्राचीन बर्हीचं चरित्र आलं, याच्याकरता जड भरताचं चरित्र आलं, याच्याकरता अंबरीशाचं चरित्र आलं.
कर्तव्य कर्म करत 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 भगवत चिंतन करत राहा. अंबरीशाचं चरित्र ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगतं? पांडवांचं चरित्र ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगतं? द्रौपदीचं चरित्र ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगतं? भगवत चिंतन करत राहा, सुभद्रा पहा. कर्तव्य कर्म करत राहा, अंबरीश पहा. विषयाचा नाद सोडून द्या, ययाती पहा. संपलं भागवत, झालं पुंडलिक वरदा. काय राहिलं भागवतात? हा भागवताचा सर्वसाधारण उपदेश आहे. पण विशेष रूपानं विशेष प्रसंगामध्ये भागवत वेगवेगळं बोलत राहतं, वेगवेगळं सांगत राहतं. म्हणून आपल्याकडे धर्म आणि स्वधर्म हे या दोन संकल्पना वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरल्या जातात. प्रत्येकाचा धर्म एक आहे, पण कदाचित स्वधर्म वेगवेगळा असू शकतो. साधारण उपदेश आहे, तसा विशेष उपदेश आहे. विशेष उपदेश भागवताने वेगवेगळ्या प्रसंगामध्ये केला. हंस गीता स्वतंत्र उपदेश आहे, विशेष उपदेश आहे. कपिल गीता स्वतंत्र उपदेश आहे, विशेष रूपानं केलेला उपदेश आहे. चतुश्लोकी भागवत म्हणजे ते उपदेश सुद्धा जे वेगवेगळे विशेष रूपानं आले ना, ते गीता रूपानं आले, प्रकरण रूपानं आले. चतुश्लोकी भागवत, सप्तश्लोकी भागवत हा विशेष उपदेश आहे. ब्रह्मदेवाला केलेला साधारण उपदेश नाही आहे हा. चतुश्लोकी भागवत म्हणजे विशेष उपदेश. काही वेळेला दीक्षा रूपानं केलेला उपदेश आहे, काही वेळेला क्रिया रूपानं केलेला उपदेश आहे. पांडवांच्याकडे भगवान गेले, पांडवांच्या घरी यज्ञामध्ये भगवंतानी पत्रावळी उचलल्या, क्रियारूपानं भगवंतानी केलेला उपदेश आहे. या उपदेशातून भगवंतानी काय सांगितलं वेगळं आहे. काय काम करता तुम्ही आमच्या यज्ञामध्ये? नाही, तुमच्या यज्ञामध्ये जे वेदवेत्ते येतील ना, त्यांचं पादप्रक्षालन करण्याचं काम मी करतो. भगवान म्हणाले, क्रियेनं केलेला उपदेश आहे. ज्ञानाचं पूजन देवही करतो. ज्ञानाचं पूजन करत नाही असं कोणी नाही. म्हणून स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. भक्ताचं पूजन परमात्मा करतच असतो. अशा अनेक घटना आहेत. नारद महर्षी एकदा भगवंताला भेटायला गेले. भगवान कुठे आहेत? दिसले नाहीत जागेवर. सेवकाला विचारलं, कुठे आहेत? आत्ता स्नान झालंय, देवपूजेला बसलेत. कोण? देवपूजेला कोण बसलं? देव, परमात्माच बसले. अरे भगवान श्रीकृष्ण हो देवपूजेला बसलेत, दार लावून घेतले आणि कुणालाही सोडू नका म्हणून सांगितलंय. त्यांचं ध्यान चालू आहे देवाचं. देवाचं ध्यान देव करतो, स्वतःच ध्यान करतो. नारद महर्षी म्हणाले, नाही नाही, सगळ्यांना थांबू द्या. मला सेवकांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलंय, नारद आले तरी सोडू नका. आता नारदांना आश्चर्य वाटलं. एवढा मोठा त्रैलोक्याचा अधिपती, सगळं जग याची पूजा करतं, हा कोणाची पूजा करतो? याचा देव कोण आहे? देवांचा देव हा, देवांचा देव असा शब्द प्रयोग नाही. देखिला माय देवांचा देव आहे, देवदेव जगतपते आहे. पण देवांचा देव असा देव नाही जगात. मग हा सगळ्या देवांचा देव हा कुणाची पूजा करतो? मग नारदांना वाटलं बघावं, पण दार लावलेलं, हात सोडत नाही सेवक. आता ते नारद आहेत, ते मागच्या बाजूने गेले, खिडकी उघडी असेल, फटीतून माणसाला बघायची सवय वाईट. फट दिसली की मनुष्य डोकावतो. इकडून बघ, तिकडून बघ, कुठूनच काहीच दिसेना. शेवटी पूजा झाल्यानंतर भगवान बाहेर आले. नारद तळमळत आहेत. आल्याबरोबर देवाला साष्टांग, देवा मगाशी चालू कुठं होता? देवपूजा. तेव्हा तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता? तुमचेही देव आहेत, माझेही देव आहेत. कोण आहेत? भगवंतांनी सांगितलं, बघायचेत का माझे देव? देवपूजा बघायची माझी? हो देवा, फार उत्सुकता आहे. तुमचं दर्शन नाही झालं तरी चालेल, तुमचा देव कोण आहे तो बघ. कारण मोठं दिसलं की छोट्याला सोडून द्यायचा स्वभावच. मला तुमच्या देवाचं दर्शन. देवाने नारदांना हात धरून आपल्या देवघरात नेलं आणि दाखवलं. तेव्हा देवाच्या देवघरात नारदांना दिसलं, नारदांचीच मूर्ती ठेवलेली आहे.
त्याच्यावर ज्ञानोबरायांची मूर्ती आहे, इकडं समर्थ उभे आहेत, तिकडं तुकोबाराय बसलेले आहेत वीणा घेऊन, इकडं नामदेवराय हातात वीणा घेऊन नाचतायत, आणि देवाने सगळ्यांना गंध लावून सगळ्यांच्या चरणावर पुष्पवर्षाव केलेला आहे. परमात्म्याला सुद्धा भाव आहे ना अंतःकरणात, तोही पूजा करतो. त्यामुळे प्रकरण रूपाने केलेला उपदेश, क्रिया रूपाने केलेला उपदेश, भक्ती कशी करावी, पूजा दिशु अनुरागः इति पाराशर्यः, नारद महर्षींनी भक्तिसूत्रात सांगितलं. कथा दिशु इति गर्गः, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलते इति. नारद महर्षी भक्तीच्या व्याख्या सांगतात. याच्यातली क्रियारूप भक्ती कशी, भगवंताने पांडवांच्या घरी उष्ट्या पत्रावळी काढून सिद्ध केलं. हा क्रियारूपानं केलेला उपदेश. भागवताने ती कथा आपल्याला सांगितली. काही ठिकाणी ज्ञानरूपानं केलेला उपदेश, काही ठिकाणी वैराग्याचा केलेला उपदेश, विशिष्ट प्रसंगामध्ये विशिष्ट भक्ताला, विशिष्ट साधकाला, विशिष्ट हेतूच्या प्राप्तीनं भागवत जे उपदेश करतं त्याला विशेष उपदेश म्हणतात. त्यानंतर भागवतामध्ये आपल्याला काही स्तुती दिसतात. गर्भस्तुती, वेदस्तुती, या स्तुती दिसतात ना. अनेक पद्धतीच्या स्तुती केल्या गेल्या. स्तुती म्हणजे स्तवन, स्तवन म्हणजे गुणवर्णन. भगवंताच्या गुणांचं केलेलं वर्णन आहे. गुणांचंच वर्णन असतं का? गुणांचंच असतं, दोषांचं वर्णन कुणी करत नाही. आणि भागवतामध्ये भगवत संबंधानं ज्या स्तुती निर्माण झाल्या, व्यक्त झाल्या, तिथे दोषांचा विचार करण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे स्तवनामध्ये काय असतं, बऱ्याच वेळेला जे स्तवन केलं जातं ना, ते स्तवन थोडं वाढवून केलं जातं. व्यक्तीच्या ठिकाणी नसलेले गुण व्यक्तीला त्या प्रसंगामध्ये चिटकवणं, याला माणूस व्यक्तीचं स्तवन करणं असं समजतं. एखाद्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या मोठ्या पुढाऱ्याच्या बाबतीत वगैरे त्याची स्तुती, त्याचा सत्कार, नागरी सत्कार होतो. साहेब मंत्री झाले, मग मोठा काहीतरी एक सभा मंडप बांधला जातो, मोठं एक स्टेज उभं केलं जातं, त्याच्यावर ते पांढऱ्या कपड्यातले सगळे येतात, सगळे बसतात, आपल्यालाही भाषणाची संधी मिळते. मग आता काय, संधी मिळाली म्हणल्यानंतर आणि मंत्र्याची स्तुती करायची म्हणल्यानंतर तोंड खापराचं नाही म्हणून फुटत नाही, एवढाच विषय. दुसरं काय, मुखम अस्ति इति वक्तव्यम न तालुपतनात भयम, टाळू पडण्याची भीती नाही, बोला. मुखम अस्ति इति वक्तव्यम, तोंड आहे म्हणून बोलत राहायचं. ते मुखम अस्ति म्हणूच नका, त्याचा विग्रह करू नका, त्याची संधीच ठेवा. मुखम अस्ति इति वक्तव्य, मुखम अस्ति असा विग्रह करूच नका. मुख मस्तीच आहे, ती तोंडाची मस्तीच आहे. बोला 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 बोला, किती बोलायचं. साहेब म्हणजे वैराग्याचे मेरुमणी, आणि दुसऱ्या दिवशी ईडीची धाड पडते. काय आमच्या वर्णना, याला अर्थवाद म्हणतात वेदांतात. वाढवून केलेली स्तुती किंवा वाढवून केलेली निंदा याला म्हणतात अर्थवाद. वेदांतामध्ये आपल्याला मीमांसेमध्ये हा विचार आला. अर्थवाद विरोधे गुणवादस्यात अनुवादो अवधारते भूतार्थवादस्तद्धानात अर्थवादस्त्रिधा मतः. मीमांसा आहे, पूर्वमीमांसेत अर्थवाद 3 प्रकारचा असतो. भूतार्थवाद, अनुवाद, विरोधे गुणवादस्यात, गुणवाद, अनुवाद, गुणवाद, पुष्कळ वर्णन आली त्याची. आदित्यो युपहा विरोधे गुणवादस्यात, अग्निर्हिमस्य भेषजम अनुवादो अवधारिते. भूतार्थवाद, भूतार्थवादाकरता त्या वृत्रासुराचं उदाहरण दिलं गेलं. जो अर्थवाद केला जातो त्या अर्थवादामध्ये आपल्या भाषेत बोलायचं झालं तर चढा बढाके सांगणं, वाढवून वाढवून सांग. मिळत काही नाही,
जिथं विधान आहे पण विधान त्या ग्रंथाचा हेतू व्यक्त करत नाही, तिथं ते विधान ज्या अन्य कारणाकरता योजलं जातं तिथं अर्थवादाची चर्चा होत असते. असं आहे. मीमांसेच्या पूर्व मीमांसेच्या दृष्टीने जर अर्थवादाचं चिंतन केलं तर हा विचार आहे. पण असू देतो, जास्त खोलात जाण्यात आता अर्थ नाही, कारण तोही एक अर्थवादच होईल. किती सांगायचं त्याच्याकरता? सांगतात, वाढवूनच सांगतात. कुठल्याही सासूला जावयाचं वर्णन कर म्हणा, वस्तुस्थितीनुसार वर्णन केलं तर ती सासू नक्की नाही, असली तर सख्खी नक्की नाही. कोण करतं? आमचे आजोबा म्हणायचे, जावई म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म असतं. तिला त्याच्यापेक्षा दुसरं काही सुचतच नाही, त्याच्यापेक्षा मोठं काही असेल हे तिला मला एका सासूने सांगितलं, आमचा जावई म्हणजे एकदम सज्जन माणूस, त्याच्यातला माणूस होता एवढंच खरं होतं. काय खरं असतं? पण कुठलाही वर्णन भगवंताचं तुम्ही करा, तो भगवंताचा अर्थवाद होत नाही, कारण भगवान म्हणजे अनंत गुणनिधान आहेत. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी नसलेला गुण त्या व्यक्तीला लावणं हा अर्थवाद असेल, तर भगवंताकडे नाही असा कोणता गुण आहे सांगा ना. नाही, तुम्ही मी उलट बोलतो, भगवंताकडे गुण आहेत की नाहीत किंवा किती आहेत याची चर्चा सोडून द्या. नामदेवरायांनी तर म्हटलंय, अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. परमात्मा अनंत गुण निधान आहे, त्याला तुम्ही कसंही बोला. नाही, मी म्हणतो ना, गुण सोडून द्या, परमात्म्याचे दोष दाखवा, तो दोष सुद्धा त्याचा गुण आहे. भगवत संबंधानं आपण मांडलेले दोष सुद्धा भगवंतापर्यंत गेले की त्याचे गुण होतात. म्हणून भगवान शंकराला अपमानास्पद बोलले दक्ष प्रजापती, अपमानास्पद बोलले. पण त्या सगळ्या अपमानजनक शब्दांचा विचार जो श्रीधराचार्यांनी भाष्यामध्ये केला, तो सगळा भगवत स्वरूपाकडे लावणारा केला. नाही नाही ते बोलले सतीच्या प्रसंगामध्ये. सोडून द्या. कशा करता सांगतो, ही स्तुती भागवतामध्ये आली, ती भगवंताबद्दलची स्तुती आहे. आणि ही स्तुती जी भागवतामध्ये आली ती दोन रूपाने आली. एक सकाम स्तुती आहे आणि दुसरी निष्काम स्तुती आहे. काही स्तुती सकाम आहेत, आणि जेव्हा सकाम स्तुती होते ना, एखाद्या व्यक्तीला आपण काही हेतू ठेवून जेव्हा स्तुती करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये तीन गोष्टी अंतर्भूत असतात. एक, बंधमुक्त होण्याकरता ती स्तुती करावी लागत असते. दुसरं, समोरच्याचा क्रोध शांत व्हावा म्हणून स्तुती करावी लागते. आणि तिसरा विचार केला तर दुःख मुक्त होण्याकरता स्तुती करावी लागते. बघा, कुणाचीही जेव्हा आपण तोंड फाटेपर्यंत स्तुती करतो ना, तेव्हा त्या स्तुती मागे या तीनच गोष्टी असतात. आपण बंधमुक्त व्हावं, आपण दुःखमुक्त व्हावं, किंवा त्याच्या ठिकाणी आपल्या संबंधानं जो क्रोध निर्माण झालाय तो शांत व्हावा. प्रल्हादाने सुद्धा देवाची स्तुती केली, भगवंताचा क्रोध शांत व्हावा म्हणून. सकाम स्तुती येते, कारण भगवंताचा तो आविर्भाव, भगवंताचं ते रूप बघून कोणालाही जवळ जायचं धाडस होईना. आणि त्या रूपाचं भय जर अंतःकरणात निर्माण झालं तर भयाबरोबर भक्ती राहत नाही. भक्ती दुःखाबरोबर राहील, पण भक्ती भयात राहत नाही. भय आणि भक्ती एकत्रित राहू शकत नाहीत. भक्ती आणि दुःख एकत्रित राहू शकतं, मान्य आहे. भक्ती करूनही गोपिकांच्या अंतःकरणात दुःख निर्माण झालं, मान्य आहे. पण भक्ती केली आणि गोपिका घाबरल्या, नाही. भगवत तत्वाचं भय आणि भगवत तत्वाचं प्रेम, या दोन्ही गोष्टी भक्ती एकत्र राहू शकत नाही. म्हणून मग प्रल्हादांनी स्तुती केली भगवंताची, आणि त्या स्तुतीतून भगवान शांत झाले. पृथुराजाचं वर्णन करण्यात आलं बंधमुक्त होण्याकरता.
भगवंताच्या 16,000 विवाहांचा प्रसंग, त्या प्रसंगामध्ये भगवंताची केलेली स्तुती बंधमुक्त होण्याकरता सकाम स्तुती आहेत या, आणि काही स्तुती निष्काम आहेत. भागवतामधल्या ज्या निष्काम स्तुती आहेत त्या दोन पद्धतीनं व्यक्त झाल्या. काही निष्काम स्तुती तत्वज्ञान प्रधान आहेत आणि काही निष्काम स्तुती साधन प्रधान आहेत. अगदी धावता उल्लेख करतो, भागवतामधली वेदस्तुती तत्व प्रधान आहे. भागवतामधली ब्रह्मस्तुती तत्व प्रधान आहे. भागवतामधली गर्भस्तुती तत्व प्रधान आहे. परमात्मा तत्व आहे आणि त्या तत्वाची म्हणून केलेली स्तुती, परब्रह्माची ब्रह्मरूपता ज्या स्तुतीमधून व्यक्त झाली ती तत्वज्ञान प्रधान आहे. आणि काही स्तुती व्यक्त झाल्या त्या साधन प्रधान म्हणून. पृथुराजांनी भगवंताची स्तुती केली. भगवंताला सांगितलं, भगवंताने विचारलं काय पाहिजे तुला. पृथुराजांनी सांगितलं, देवा तुमचं वर्णन ऐकण्याकरता हे 2 कान पुरत नाहीत, मला 10,000 कान द्या, त्या कानानं तुमची स्तुती ऐकेन. साधन मागून घेतलं. साधन प्रधान काही स्तुती आहेत. त्यामध्ये मोक्षाचा, आत्मसाक्षात्काराचा निषेधही केला गेला आहे, पण साधनावरचं प्रेम व्यक्त केलं गेलं आहे. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, कशा करता विटे ऐसे सुख नो हे, भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी. भक्तिरसाची आस राहावी, भक्तिरसाच्या सेवनाची आशा आमच्या अंतःकरणात आहे, म्हणून मोक्षाचा निषेध करण्यात आला. अशा अनेक स्तुती भागवतामध्ये आल्या. भागवताचा ती चौथा जो प्रकार आहे तो गीतात्मक आहे. गीत भागवतामध्ये प्रकट झाली. आपल्या अंतःकरणामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना जेव्हा पद्यरूप शब्दातून व्यक्त होतात तेव्हा ते गीत होतं. तुकोबारायांचे अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे काय? त्याला एक छंद आहे, त्याला एक नाद आहे, त्याच्यामध्ये काही अर्थ आहे, त्याला गाता येतं, ते गाणं आहे, त्याला रागदारीत बांधता येतं, विशिष्ट स्वरावलीमध्ये त्याची मांडणी करता येते, हे गीत आहे. अभंग अभंग म्हणजे काय? तुकोबारायांना त्यांच्या जीवनात आलेल्या, निर्माण झालेल्या प्रसंगावरची उत्स्फूर्त पारमार्थिक प्रतिक्रिया म्हणजे तुकोबारायांचे अभंग आहे. ज्या घटना जीवनामध्ये निर्माण होतात त्याच्यावरच्या प्रतिक्रिया माणसाच्या मुखातून बाहेर पडतात. त्या जेव्हा पद्य रूपात बाहेर पडतात, उत्स्फूर्त रूपात बाहेर पडतात, छंदोभंग न होता व्यक्त होतात, त्यावेळेला त्याला गीत असं म्हटलं जातं. भावनाच आहेत. भागवतामध्ये अशी अनेक गीतं आली. त्याच्यामध्ये गोपिकांच्या मुखातून सगळ्यात जास्त गीतं प्रकट झाली, 5. भगवंताच्या ज्या पत्न्या आहेत त्यांच्या मुखातून कृष्ण पत्न्यांचं एक गीत प्रकट झालं, 6. त्यानंतर भिक्षूचं एक गीत 11 स्कंधामध्ये प्रकट झालं. त्यानंतर पिंगलेचं एक गीत प्रकट झालं. त्यानंतर हंसगीत एक प्रकट झालं आणि शेवटी एक ऐल गीत म्हणून प्रकट झालं. ही सगळी गीतं भागवतात दिसतात. ही भागवताची प्रतिपादन शैली आहे. याचा विस्तार खूप आहे. ही भागवताची प्रतिपादन शैली आहे. आता रचना आकृतीबंध सांगत असताना जसा रचनाबंध महत्वाचा असतो तसा आकृतीबंध सांगत असताना भाषाबंध सुद्धा व्यक्त केला पाहिजे. भागवत बोलतं, कोणत्या परिभाषेमध्ये बोलतं हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाची बोलण्याची एक भाषा असते. अभिव्यक्त होण्याकरता भाषा हे माध्यम असलं तरी त्या माध्यमाचा विनियोग कसा व्हावा हे ज्याच्या त्याच्या अभ्यासावर, ज्याच्या त्याच्या बुद्धीवर, ज्याच्या त्याच्या मनोभूमिकेवर आणि ज्याच्या त्याच्या गुणांच्या अधिक्यावर ठरत असतं. सत्वशील मनुष्य एकदम काही समोर दिसलं तर शिवी नाही घालणार. त्याच्या मुखातून एकदम अरे रामा असं बाहेर पडेल पटकन.
एखाद्याने नमस्कार केला, पटकन काहीतरी बाहेर पडतं की नाही, रामकृष्ण हरी म्हणतो की नाही आपण, सत्वशीलतेचं लक्षण आहे. ज्याच्या त्याच्या मनोभूमिकेवर ते ठरतं. भागवत आपल्याला ज्या परिभाषेमध्ये बोलतं ती भाषा आपण लक्षात घ्या. भागवताची भाषा सायणाचार्यांनी वेदावरच्या भाष्यामध्ये वेदाचं चिंतन करताना वेदाची भाषा 3 प्रकारची आहे असं आपल्याला सांगितलं. वेद 3 परिभाषेमध्ये बोलतो. एक समाधी भाषा, दुसरी लौकिकी भाषा आणि तिसरी पारलौकिकी भाषा किंवा तिला परकीय भाषा असे म्हणतात. समाधी भाषा, लौकिकी भाषा, परकीय किंवा पारलौकिकी भाषा अशा 3 प्रकारच्या भाषा आहेत. थोडासा विचार याचा सांगतो. भागवत सुद्धा याच 3 परिभाषेमध्ये बोलतं. ऐका, भागवताच्या श्लोकांमधून, भागवतामधून जी भाषा व्यक्त झाली, जो भाषिक अनुबंध आहे किंवा भाषेचा जो रचनाबंध आहे, भाषिक बंध जो आहे, त्याचा विचार करताना 3 भाषेमध्ये भागवत बोलतं. एक समाधी भाषेमध्ये बोलतं, दुसरं लौकिकी भाषेमध्ये बोलतं आणि तिसरं भागवत बोलतं ते पारलौकिकी किंवा परकीय भाषेमध्ये बोलतं. आता हे 3 भाषेचे अर्थ काय, कशावरून ही समाधी भाषा, कशावरून लौकिकी, कशावरून परकीय भाषा, हे समजायचं कसं, त्याचे थोडक्यात अर्थ सांगतो. जास्त निरूपण करत नाहीये, विस्तार मी हेतुतः करत नाहीये. भाषा कोणती, समाधी भाषा कशाला म्हणतात? जी भाषा आपल्या अनुभवावरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, पण ती भाषा व्यक्त होताना भाषा किंवा विचार ग्रहण करणारा कुणी आहे का नाही याचा विचार तिथं केला गेलेला नसतो. कुणाच्याही उपस्थितीशिवाय, कुणालाही दिल्या गेलेल्या बोधाच्या भावनेशिवाय आणि ज्या भाषेमध्ये कुठल्याही अलंकाराची योजना नसते त्याला समाधी भाषा असं म्हणतात. अलंकाराची योजना नाही म्हणजे त्याच्यामध्ये दृष्टांत नाही, त्याच्यामध्ये उत्प्रेक्षा नाही, त्याच्यामध्ये उपमा नाही, त्याच्यामध्ये रूपक नाही, त्याच्यामध्ये कुठलाच अलंकार वापरला गेलेला नाही, काही नाही. सरळ भाषा व्यक्त झाली. ती भाषा व्यक्त होताना समोर कुणी ऐकणारा आहे का नाही माहीत नाही, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ऐकणारा असेल तर त्याला ते ग्रहण होतं आहे की नाही याच्याशी घेणं देणं नाही. कारण मनुष्य दृष्टांताची किंवा अलंकाराची योजना त्याच वेळेला आपल्या बोलण्यामध्ये करतो ज्या वेळेला आपलं बोलणं दुसऱ्याला समजलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. आपलं बोलणं दुसऱ्याला समजावं अशी तीव्र अपेक्षा असल्याशिवाय अलंकाराची योजना केली जात नाही, त्याच्याशिवाय दृष्टांत दिला जात नाही. दृष्टांत त्या वेळेला आहे ज्या वेळेला समोरच्याला ते कळावं अशी अपेक्षा असते, पण त्याला ते कळत नाहीये अशी वस्तुस्थिती असते आणि त्याला ते कळावं अशी तळमळ असते, त्या वेळेला दृष्टांताची योजना असते. ऐका, आपल्याकडचं साहित्यशास्त्र, अलंकारशास्त्र फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून ते लोकगीतांपर्यंत आपलं साहित्यशास्त्र विस्तारलेलं आहे. त्यातून कुठून कुठून काय काय घ्यायचं, कसं कसं घ्यायचं हा विचार स्वतंत्र असेल, पण अतिशय प्रगल्भ आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आज हे सांगताना किंवा ऐकताना, किंवा आपल्याला माहिती असेल कदाचित, पण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या देशामध्ये जे संस्कृत साहित्य साहित्य म्हणून प्रकट झालं, साहित्य म्हणून, मग काव्य प्रकाशासारखा ग्रंथ असेल, क्षेमेंद्रासारखा कवी असेल, अजून कोणी असेल, विश्वनाथ असेल, कोणी असेल, कोणी असेल, त्यांची नावही अशीच आहेत. काव्य प्रकाशाचा करता मम्मट आहे, उद्भट हे कवी होऊन गेले आपल्याकडे. उद्धट माहिती आहेत आपल्याला, उद्भट नावाचे एक कवी होऊन गेले.
क्षेमेंद्र, एवढे मोठे विचार आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, साहित्यशास्त्राचे हे जे सगळे अभ्यासक आहेत की ज्यांचे ग्रंथ हे साहित्यशास्त्राच्या प्रवासातले मैलाचे दगड ठरलेले आहेत, हे जवळजवळ 80 ते 90% साहित्यिक काश्मीरमध्ये होते. हे सगळे काश्मीर मधले. आज काश्मीरची अवस्था बघा. जुन्या अगदी 60-70 वर्षापूर्वी काश्मीर साहित्य ग्रंथावली नावाची एक सिरीज प्रकाशित झाली होती. त्याच्यामध्ये वेदांत आणि साहित्याचे अतिशय दुर्मिळ ग्रंथ अत्यल्प किमतीमध्ये छापले गेले. परंतु ज्या वेळेला ते छापून बाहेर आले त्यावेळेला काश्मीरमध्ये हे ग्रंथ एक हाती जाळले गेलेत. त्या काश्मीरमध्ये आज शंकराचार्यांच्या नावाची टेकडी आहे आणि त्या टेकडीवर आचार्यांनी बांधलेलं आणि सध्या उद्ध्वस्त झालेलं एक मंदिर आहे. हे काश्मीरचा इतिहास जर आपण पाहिला तर आपण आज काशी हे क्षेत्र जसं ज्ञानाकरता म्हणून प्रसिद्ध मानलं जातं, त्याच्या पूर्वी काशीपेक्षाही ज्ञान आणि साहित्याचं क्षेत्र म्हणून काश्मीर मानलं जात असे. कशावरून निघालं हे? अलंकाराची योजना का केली जाते? अलंकाराची योजना करण्याच्या मागे 3 गोष्टी असतात. आपलं म्हणणं ऐकणारं कुणीतरी असावं अशी अपेक्षा, ऐकणाऱ्याला आपलं म्हणणं कळत नाहीये ही तळमळ, किंवा त्याला कळत नाहीये ही जाणीव, आणि त्याला आपलं म्हणणं कळलंच पाहिजे अशी तळमळ. या 3 गोष्टी असाव्यात. एक अपेक्षा आहे, एक जाणीव आहे आणि एक तळमळ आहे. आपलं म्हणणं ऐकणारा कुणीतरी असावा ही अपेक्षा, आपलं म्हणणं त्याला समजत नाहीये ही जाणीव, आणि आपलं म्हणणं त्याला कळलंच पाहिजे ही तळमळ. जेव्हा या 3 गोष्टी एकत्रित येतात तेव्हा आपल्याकडे दृष्टांताची योजना होते, त्यावेळेला रूपकाची योजना होते, त्यावेळेला उपमा दिली जाते, त्यावेळेला अलंकार वापरला जातो. अगदी सोप्या भाषेत मी आपल्या समोर ठेवलंय. समाधी भाषा व्यक्त होताना कोणी ऐकणार आहे का नाही काही घेणं देणं नाही आहे. आपण रस्त्याने जाताना कल्पना करा, आपण रस्त्याने जाताना ध्यानी मनी नसताना अचानक एखादा साप, एखादा वाघ आमच्या समोर दत्त म्हणून येऊन उभा राहिला तर आपण अरे वा जय हरी असं म्हणू त्याला? आपल्या तोंडातून काय बाहेर पडेल? अरे बापरे, रामकृष्ण हरी, आई ग, हे शब्द बाहेर पडतील ना? हे शब्द बाहेर पडताना हे शब्द ऐकणारं कोणी आहे का याचा विचार करता? मी बापरे का म्हणतोय हे त्याला कळलंय की नाही याचा विचार करता? उत्स्फूर्ततेनं प्रकट झालेलं असतं. त्याच्यामध्ये अलंकाराची योजना नसते, ऐकणारा कुणी असावा अशी अपेक्षा नसते, दृष्टांताची योजना नाही, सहज व्यक्त झालं. ती समाधी भाषा आहे. शुकाचार्यांच्या मुखातून काही श्लोक असे समाधी भाषेत व्यक्त झालेत. तुकाराम महाराजांच्या मुखातून काही अभंग असे व्यक्त झालेत की तिथं ऐकणारा कोणी ऐका नाही याची तुकाराम महाराजांना काळजी नाही आहे. उत्स्फूर्ततेनं व्यक्त झाले, त्याच्यामध्ये दृष्टांताची योजना केलेली नाही आहे. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी, न समाये उपमेसी काय देऊ सुखा. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छादली. काय विचार आहे? कुणाला कळतो? ब्रह्मसूत्रामध्ये ज्योतिष चरणाभिधानात असं एक सूत्र आलंय. त्या सूत्रावरचं जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य वाचलं तरच तुकोबारायांच्या या अभंगातल्या पहिल्या चरणाचा अर्थ लागतो. ज्योतिष चरणाभिधानात असं एक सूत्र आलं ब्रह्मसूत्रामध्ये. आपण म्हणतो ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्योतीची निज ज्योत काय असते? अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती,
मुळीची जे होती आच्छादली, मुळीची होती पण आच्छादली होती. ही अंतरीची ज्योती, ज्योती, दीप्ती, प्रकाशली, काय शब्द आहेत. संगती कुठे लावायची, कशी लावायची काही कळत नाही. एकीकडे आम्हाला वाटतं तुकोबार आहे, आमच्या भाषेत बोलतात. कशाची भाषा? समाधी भाषा आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, तुकाराम महाराज म्हणतात. तत्वमसी, किती सरळ अर्थ तुकाराम महाराजांनी व्यक्त केला. समाधी भाषा, कोणी ऐकणारं नसावं, काही नाही, अलंकार नाही, दृष्टांत नाही. काही काही अभंगात दृष्टांताशिवाय दुसरं काहीच नाही. चंदनाचे हात, पायही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाटी, पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघे. दृष्टांतच दृष्टांत. भागवतातले काही श्लोक भगवान शुकाचार्यांच्या मुखातून व्यक्त झाले. ते श्लोक समाधी भाषेत व्यक्त झाले. काही श्लोक व्यक्त झाले ते लौकिकी भाषेमध्ये व्यक्त झाले. लौकिकी भाषेमधून व्यक्त होणारे श्लोक कसे? समाधिगम्य भाषा जशी अलंकाराचा आश्रय करतच नाही, तसं लौकिकी भाषा अलंकाराचा आश्रय करूनच व्यक्त होत असते. कारण ती भाषा लोकांना समजावी अशी अपेक्षा आहे. याच्यातून आपण काहीतरी ग्रहण करावं अशी अपेक्षा आहे. याच्यातून आपल्याला काहीतरी कळावं, आपलं जीवन सार्थकी लागावं आणि तुमच्या हिताचं जे आहे ते मी सांगतो आहे आणि ते तुम्हाला कळलं पाहिजे अशी तळमळ असावी. तर ती भाषा लौकिकी भाषा व्यक्त होते, ज्याच्यामध्ये अलंकाराची योजना असतेच असते. संपूर्ण ज्ञानेश्वरी आपण पहा, अलंकाराशिवाय ज्ञानोबा बोलत नाहीत. किती अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले, किती, मर्यादा नाही. संस्कृतामध्ये असलेले पण आजकालच्या संस्कृतामध्येही न वापरले जाणारे अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतात वापरून दिलेत आपल्याला. केवढे उपकार. आम्हाला एक अतिशयोक्ती नावाचा अलंकार सांगितला जातो. अतिशयोक्ती सगळ्यांना ऐकून माहिती आहे. आणि तो अतिशयोक्ती अलंकार माणसं वापरतातही, खूप वापरतात. वापरेनात का? मला त्याच्याबद्दल काही कर्तव्य नाही. पण या अतिशयोक्ती अलंकाराचे 4 प्रकार आहेत. अतिशयोक्तीचे सुद्धा 4 प्रकार आहेत आणि ते 4ही प्रकारची अतिशयोक्ती ज्ञानेश्वरीत आहे.